प्रेमाचा प्रवास भाग 15. गोळीचा आवाज संपूर्ण हवेलीत घुमला. धाड! सायली जोरात ओरडली. रोहन! सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळाल्या. गोळी रोहनला लागली नव्हती. ती आर्यनच्या खांद्याला लागली होती. आर्यन जमिनीवर कोसळला. विक्रम धावत त्याच्याजवळ गेला. दादा! तेवढ्यात अंधारातून काळ्या कपड्यात एक व्यक्ती पळून जाऊ लागली. रोहन म्हणाला, त्याला पकडा. रोहन आणि विराज त्या व्यक्तीच्या मागे धावले. वेलीच्या मागच्या अंगणात त्या व्यक्तीला त्यांनी घेरलं. रोहनने त्याचा मुखवटा काढला आणि सगळे हादरले. तो होता महेश. हवेलीचा जुना व्यवस्थापक. सायली आश्चर्याने म्हणाली, तू? महेश हसू लागला. हो, हे सगळं मीच केलं. सत्य उघड होतं. महेश म्हणाला, 20 वर्षांपूर्वी या हवेलीत खजिना लपवण्यात आला होता, पण तुमच्या कुटुंबामुळे त्याला तो कधीच मिळाला नाही. मी आर्यनला गायब केलं, विक्रमला फसवलं आणि तुम्हा सगळ्यांना एकमेकांवर संशय घ्यायला लावलं. रोहन रागाने म्हणाला, म्हणजे हे सगळं फक्त पैशांसाठी? महेश उत्तरला, हो, पैशांसाठी माणूस काही करू शकतो. शेवटचा सामना. महेशने पुन्हा बंदूक काढली. तो रोहनवर गोळी झाडणार इतक्यात विराजने त्याच्यावर झेप घेतली. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. बंदूक खाली पडली. रोहनने ती दूर फेकली. महेश पळण्याचा प्रयत्न करू लागला. पण बाहेर पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. पोलीस हवेलीत दाखल झाले. महेशला अटक करण्यात आलं. आर्यनच सत्य. आर्यन म्हणाला, मी मेलो नव्हतो. महेशने मला अनेक वर्षे एका गुप्त ठिकाणी कैद करून ठेवलं होतं. आज मी मुक्त झालो. विक्रमच्या डोळ्यात अश्रू आले. दोन्ही भाऊ अनेक वर्षांनी एकमेकांना मिठी मारतात. सायली म्हणाली, आता सगळं संपलं. रोहन हसत म्हणाला, हो, आता भीती नाही, फक्त नवीन आयुष्य. काही महिन्यांनी रोहन आणि सायली एका शांत मंदिरात उभे होते. दोघांचं लग्न होतं. विक्रम, आर्यन आणि विराजही तिथे उपस्थित होते. सगळे आनंदात होते. सायली हसत म्हणाली, हा प्रवास खूप कठीण होता. रोहन तिचा हात हातात घेत म्हणाला, पण शेवटी प्रेमच जिंकलं. दोघे मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरतात. सूर्योदय होत असतो. नव्या आयुष्याची सुरुवात. अंतिम संदेश. प्रेमाचा प्रवास ही फक्त प्रेमकथा नव्हती. ती विश्वास, मैत्री, त्याग आणि सत्यासाठीच्या संघर्षाची कथा होती. कुठलंही रहस्य कायम लपून राहत नाही आणि
खरं प्रेम प्रत्येक संकटांवर मात करतं. समाप्त. प्रेमाचा प्रवास येथे संपतो. पुढील नवीन आणि अधिक थरारक कथेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत नक्की पहा.